नमस्कार. आजचा श्लोक क्रमांक 51. सध्याच्या जगाचा संदर्भ जर ह्याला लावायचं म्हटलं तर जर आपल्याशी कोणी असं खूप छान गोड बोलतंय, खूप गोड बोलतंय, जरुरीपेक्षा फारच नम्रतेने बोलतंय, तर आपल्या मनामध्ये लगेच शंका यायला लागते की नक्की काय. म्हणजे एक गोष्ट सांगते. एक वडील कामावरनं थकून भागून आले आणि घरामध्ये गेले. रोज नेहमी घरामध्ये पसारा पडलेला असायचा. बघतात तर काय, सगळा पसारा आवरलेला, सगळं व्यवस्थित जागच्या जागी ठेवलेलं. रोज ज्याच्याकरता त्याला ओरडायला लागायचं ते काहीच नाही, सगळं छान होतं. धावत जाऊन लगेच मुलीने पाणी आणून दिलं त्यांना आणि खायला हवं आहे का विचारलं, चहा करून देऊ का विचारलं. मुलगी छोटीच होती, 12-13 वर्षाची असेल. तर त्यांना हे बघून सगळं मनामध्ये विचार सुरू झाला की हे नक्की कशामुळे. आणि इतकी छान वागत होती, गोड बोलत होती. त्यांना वाटलं हां, नक्की हिला काहीतरी हवं आहे. का गं तू असं करतेस. करता 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 संध्याकाळी तिने सांगितलं की असं तिचे सगळ्या मैत्रिणी म्हणून त्या पिकनिकला चालल्या आहेत आणि त्याच्याकरता तिला बाबांकडनं परमिशन हवी होती. गमतीचा भाग सोडून दिला तर सांगा, सतत नम्रपणे बोलणं आपल्याला तरी जमतं का. आपण रागवतो, ओरडतो, चिडतो, सगळं करतो, पण सतत नम्र बोलणं. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा. सुवाचा म्हणजे या श्लोकातली तिसरी ओळ आहे बरं का. मध्ये मत्सरे सांडेली स्वार्थबुद्धी, प्रपंचिक नाही जयाते उपाधी. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तिसऱ्या ओळीपासून आज सुरुवात केली. कारण सुवाचा म्हणजे ज्याच्या वाणीने आनंद मिळतो अशी वाणी. असं जर आपल्या आजकालच्या काळामध्ये कोणी येऊन आपल्याशी बोलायला लागलं तर आपल्या मनात पहिल्यांदा संशय येतो की का, कशामुळे. किंवा कधी कधी असं होतं की आपण त्या गोड बोलण्यावरती फशी पडतो आणि आपलं स्वतःचं नुकसान करून घेतो. पण ज्याच्या अंतरंगामध्ये हे सगळं आहे त्याला ह्याचं नाटक करायला लागत नाही. ते आपसूक होतं. आपसूकच त्याची वाणी सुवाचा होते आणि अतिशय नम्रपणे असं तो बोलतो. असा कोण आहे बरं? कोण आहे तर मध्ये मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी. स्वार्थबुद्धी आपण म्हणतो ना, हल्ली या कलियुगामध्ये सगळीकडे स्वार्थ बोकाळलेला आहे. स्वार्थ बोकाळा म्हणजे जो तो फक्त आपापला विचार करतोय, दुसऱ्याचं काय होईल ह्याचा विचार करत नाही. ही त्याविषयी किंवा तशा पद्धतीने विचार करायला लावणारी ही स्वार्थबुद्धी. ही सांडली आहे त्याने, म्हणजे ही सोडून दिली त्याने. आणि ही सोडणं त्याला कधी जमलं आहे, जेव्हा त्याने मद आणि मत्सर सोडलेलं आहे. म्हणजे स्वतःच्याच धुंदीत राहणं, अहंकारामध्ये पूर्णपणे स्वतःचं व्यक्तिमत्व हरवून टाकणं किंवा प्रत्येक कृती ही अहंकारयुक्त असणं, स्वतःचं वागणं बोलणं अहंकाराने असणं. आणि मत्सर ही तर भावना आपण खूप अनुभवतो. काय आहे, मला हवी असलेली गोष्ट माझ्याकडे नाही आहे किंवा मला न मिळता समोरच्याला ती मिळालेली आहे की नकळतपणे आपल्या मनातली कमतरता, आपल्यामध्ये नसण्याचं दुःख ही मत्सराची भावना निर्माण करते. आणि मग इतरांविषयी दुस्वास वाटू लागतो, असूया वाटू लागते. तर अशा कुठल्याही भावना त्याच्या मनात नाही आहेत, कारण त्याची बुद्धी स्वार्थी नाही आहे. फक्त स्वतःपुरतं पाहणारी नाहीच आहे मुळी. आणि प्रापंचिक नाही जयाते उपाधी, म्हणजे तो प्रापंचिक आहे बरं का, प्रपंचामध्ये आहे, पण अशा कुठल्याही गोष्टी त्याने त्या प्रपंचाच्या स्वतःच्या अंगाला चिकटवून घेतलेल्या नाही आहेत. म्हणजे प्रपंच करताना सुद्धा तो स्वतःबरोबर इतरांचाही विचार करतोय. मदमत्सरासारख्या भावनांपासून तो दूर राहतोय. असा जी व्यक्ती आहे, ती व्यक्ती जी आहे, तो असा पुरुष सर्वोत्तम भगवंताचा उत्कृष्ट भक्त आहे. काय असतं, आपण एखाद्या गोष्टीचा जर सतत विचार केला आणि ज्या गोष्टीचा आपण सातत्याने विचार करतो, हळूहळू त्याचं काय म्हणतात ना, जे काही गुण असतात ते आपल्याला येऊन चिकटतात असं म्हणतात. तर त्यामुळे जर आपण स्वार्थाने प्रत्येक गोष्टीचा विचार केला, जर आपण मनामध्ये भयंकर अहंकार ठेवून एखाद्या धुंदीमध्ये वागलो,
मग आपल्याकडे असलेल्या पैशाची धुंदी, आपल्या यशाची धुंदी आपण सारखं वागत राहिलो, कोणाविषयी मत्सर करू लागलो, असूया करू लागलो, तर अर्थातच तुमचं मन काही स्वस्थ नसणार आहे. तुमच्या मनाची स्थिती ही अतिशय पूर्णपणे स्वार्थाच्या अधीन जाईल. प्रपंच करताना सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा तुम्ही स्वार्थ बघाल. आणि मग हळूहळू जे तुम्ही करायला आलात या आयुष्यामध्ये, या मनुष्य देहामध्ये जे प्राप्त करायला आलात त्याच्यापासून तुम्ही दूर जाल. म्हणून मद मत्सर सांडून टाका, जेणेकरून स्वार्थबुद्धी कमी होईल. प्रपंच करा, पण त्याच्यामध्ये गुंतू नका फार. महाराज म्हणायचे ना, प्रपंच का नाही करायचा? करायचाच की, करायचा. त्या प्रपंचाच्या अनुषंगाने जी काही कर्म येतात ती करायचीच आपण, पण त्याचं फळ जे आहे ते मात्र परमेश्वराच्या इच्छेनुसार येईल असं मनाची धारणा करायची. सोपी नाही आहे ही गोष्ट. आणि म्हणूनच ज्याचे विचार असे आहेत, ज्याची वृत्ती अशी आहे, ज्याचं वागणं असं आहे, तो सर्वोत्तम परमेश्वराचा उत्तम भक्त नाही ठरला तरच विशेष, नाही का? त्यामुळे आजच्या आपल्या युगामध्ये किंवा आजच्या या सगळ्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये आपण एवढंच करू शकतो की आपली जी काही कर्म आहेत ती आपण प्रामाणिकपणे करायची. चुकून जरी आपल्या मनामध्ये कोणाविषयी मत्सराची भावना आली तर लगेच जागरूकपणे ती कुठेतरी काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा. कुठलाही अभिमान बाळगायचा नाही, अतिशय नम्रपणे वागायचं. आणि असं करता 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 जेव्हा आपण प्रपंचसुद्धा अतिशय समर्पित भावनेने करू, परमेश्वराचा प्रपंच अशा भावनेने करू, तेव्हा हळूहळू आपली मनस्थिती ही भगवंताचं उत्तम भक्त होण्याच्या दृष्टीने तयार व्हायला लागेल. आणि तेच सांगायचं आहे रामदास स्वामींना ह्या श्लोकामधून. धन्यवाद.